तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची एक छोटीशी व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही असे फॉन्ट देणार आहे. गुगल फॉन्ट आहेत, काही श्रीलिपी फॉन्ट आहेत, जे मी वापरतो आणि मला असं वाटलं की तुम्हाला पण द्यावे, जेणेकरून तुमची डिझाईनमधून चांगल्यापैकी तुम्ही डिझाईन बनवू शकता. हे काही हेडिंग फॉन्टमध्ये पण वापरू शकता किंवा नॉर्मली खाली पॅराग्राफ फॉन्ट टाईपमध्ये पण तुम्ही वापरू शकता. तुम्ही हे आणि हे नॉर्मली गुगल फॉन्ट आहेत. तुम्ही जसं नॉर्मल आपण मराठी टायपिंग करत असतो मोबाईलवर, व्हॉट्सअपवर, तशा टाईपमध्ये हे तुम्ही टाईप करून हे वापरू शकता. हे दोन टाईप, म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये पण वापरू शकता आणि मराठीमध्ये पण वापरू शकता. हे गुगलचे फॉन्ट आहेत. तुम्हाला त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ते जाऊन डाउनलोड करा. पण आधी व्हिडिओ बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये काही माहिती आहे की फॉन्ट काय आहे, कशा ब्रीजचा फॉन्ट आहे आणि हा फॉन्ट कोणता आहे, तर तुम्हाला मी सांगणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील आपल्या चॅनलचे व्हिडिओचे रेग्युलरली. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, आता तुम्हाला ते फॉन्ट दाखवतो मी. फॉन्ट काय आहेत, कोणते फॉन्ट आहेत ते फॉन्ट दाखवतो पहिले, आणि ते इन्स्टॉल करू आपण पहिले. आणि इन्स्टॉल झाल्यावरती ते आपण फोटोशॉपमध्ये पण तुम्हाला दाखवतो कसं यूज करायचे काय. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती फॉन्ट बघू शकता. हे अशा ब्रीचे फॉन्ट आहे. अक्षर फॉन्ट आहे. ह्याची पूर्ण फॅमिली हा सिंगल आहे. जैनपूर्व यात्रा फॉन्ट आहे आणि हे श्रीलिपीचे 2 फॉन्ट आहेत. अशा टोटली 5 फॉन्ट आहेत. फक्त 5च फॉन्ट आहेत. हे 5 फॉन्ट तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करू शकता त्याची फाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे आणि इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही हे फॉन्ट तुमचे जेवढे सॉफ्टवेअर असतील, म्हणजे इलस्ट्रेटर असेल, कोरल ड्रॉ असेल, फोटोशॉप असेल, अजून कोणतेही प्रीमियर प्रो, आफ्टर इफेक्ट, जसं तुम्ही त्यामध्ये टेक्स्ट इफेक्ट क्रिएट करत असता ॲनिमेशनचे, त्यामध्ये पण हे तुम्ही फॉन्ट वापरू शकता. हे सगळीकडं ऑल तुमच्या कम्प्युटरलाच हे किंवा पी सीला, लॅपटॉपला हे तुम्ही हे इन्स्टॉल होऊन जातात तुमच्या कम्प्युटरमध्ये. तर नॉर्मली सिम्पलमध्ये राईट क्लिक करा, इन्स्टॉल करा. आता हे माझ्याकडे फोन ऑलरेडी इन्स्टॉल आहेत, तरी मी तर एकदा तुम्हाला दाखवतो कसं करतात. राईट क्लिक, इन्स्टॉल, ओके. आणि इथं हे माझ्याकडे फोन इन्स्टॉल आहे, त्यामुळे हे रिप्लेस होतील. ओके, ऑलरेडी इन्स्टॉल. एक अशा पद्धतीने इन्स्टॉल होतात फॉन्ट. हे फॉन्ट इन्स्टॉल झालेले आहेत. ओके, आता आपण फोटोशॉपवरती जाऊ. आपण फोटोशॉपवरती काय करायचं मित्रांनो, आता न्यू पेज क्रिएट करू. सिम्पल न्यू पेज क्रिएट केलं. एक कोणतं तरी एक नॉर्मली एक डार्क टोन घेऊ अशा पद्धतीचा. आता आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट टाईप करायचं आहे. ओके, फॉन्ट नॉर्मल सिलेक्ट आहे. कॅरेक्टर पॅनलवर जर तिथे जाऊ, रिसेट करू, रिसेट कॅरेक्टर. तर नॉर्मली आपण पहिला जो फॉन्ट आहे अक्षर, तो इन्स्टॉल केला होता आत्ता आपण, तो ओपन करू. आता इथं आपल्याला काय करायचं, टाईप अक्षर असं नॉर्मली टाईप करू आपण, अक्षर. ओके, एक नॉर्मल व्हाईट कलर घेऊ. तर मित्रांनो बघू शकता, हा फॉन्ट आहे, नॉर्मली सिम्पल फॉन्ट आहे. हा फॉन्ट तुम्ही नॉर्मली हेडिंगमध्ये पण वापरू शकता. हा शक्यतो हेडिंगमध्ये वापरायचा फॉन्ट आहे. आणि ह्याची पूर्ण फॅमिली मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर बोल्ड, इटॅलिक, सेमी बोल्ड अशी याची पूर्ण फॅमिली. हा तुम्ही पॅराग्राफ फॉन्टमध्ये वापरू शकता. हे टोटली फॅमिली, हे तुम्ही टोटल एक हेडिंगमध्ये पण वापरू शकता आणि पॅराग्राफमध्ये पण वापरू शकता. लाईट आहे, त्याचे वेगवेगळे फॅमिली आहे. लाईट आहे, रेग्युलर आहे, मीडियम आहे, सेमी बोल्ड आहे आणि बोल्ड आहे. ओके, तर हा एक फॉन्ट आहे. आता आपण दुसरा जो फॉन्ट आहे आपला तो बघू. दुसरा जो फॉन्ट आहे तो आहे यात्रा किंवा मग जैनपूर असा फॉन्ट आहे. अशा पद्धतीचा पूर्वा असा फॉन्ट आहे. हा नॉर्मली हा पण हेडिंगमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीचे फॉन्ट, हा हेडिंगमधला फॉन्ट आहे. ह्याची कोणतीही फॅमिली नाही, हा सिंगल फॉन्ट आहे, टोटली रेग्युलर बघू शकता, सिंगल फॉन्ट आहे. हा शक्यतो हेडिंगमध्ये वापरू शकता, जेणेकरून तुमचे डिझाईन चांगल्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. आणि टायपोग्राफी पण करू शकता, म्हणजे तुम्ही लोगोमध्ये पण म्हणा, तुम्ही लोगो ह्याच्यामध्ये हा फॉन्ट वापरून एक परीचा चांगला लोगो पण तुम्ही बनवू शकता. ओके, तर तिसरा जो फॉन्ट आहे आपला तो आहे यात्रा.
यात्रा नॉर्मल कॉमन फॉन्ट आहे, बहुतेक जणांना माहीत असेल. यात्रा हा पण तुम्ही हेडिंगमध्ये वापरू शकता. हा पण सिंगल फॉन्ट आहे, टोटली सिंगल, ह्याची कोणतीही फॅमिली नाही आहे, पण हा तुम्ही वापरू शकता. आणि जर इलस्ट्रेटरमध्ये जर तुम्ही हा फॉन्ट यूज करत असाल तर ह्याच्यावरनं तुम्ही कॅलिग्राफी तयार करू शकता. ते तुम्हाला मी सांगेल येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये की कोणताही फॉन्ट घेऊन तुम्ही त्याच्यावरती कसं काम करू शकता, त्याला कसं मॉडिफाय करू शकता. कोणताही फॉन्ट घेऊन कशापर्यंत आपल्याला फॉन्ट घेऊन मॉडिफाय करता येतं, म्हणजे त्याला समजा ह्याला थोडीशी कॅलिग्राफी ॲड करता कशी येते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. नक्कीच कमेंट करा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. आता जो पुढचा फॉन्ट आहे तो आहे श्रीलिपीचा फॉन्ट आहे. तर नॉर्मली आपण काय करू आता, श्रीलिपी कन्वर्ट करून घेऊ फॉन्ट. तर नॉर्मल श्रीलिपी कन्वर्ट करून घेऊ सिम्पलमध्ये. ओके, एक नॉर्मल श्रीलिपीचा फॉन्ट आहे तो कन्वर्ट करू. अक्षर टाईप करू, परत अक्षर कन्वर्ट करू श्रीलिपी. फोटोशॉपवरती आलो, पेस्ट. आता आपल्याला तो काय करायचा आहे, फॉन्टचा जो कोड आहे, फॉन्टचा जो कोड आहे, एक मिनिट हा आपण हे चेंज करू इथं. ओके, फॉन्टचा जो कोड आहे तो आपल्याला टाकायचा आहे. हा एक फॉन्ट आहे श्रीलिपीचा, पेस्ट. हा पण शक्यतो हेडिंग फॉन्ट आहे. ओके, हा तुम्ही हेडिंगमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीचा श्रीलिपी फॉन्ट आहे, हा मी वापरत असतो रेग्युलरली, त्यामुळे तुम्हाला मी हे करतो आहे, प्रेफर करतो आहे. आता जो पुढचा फॉन्ट आहे, लास्ट फॉन्ट, तो लास्ट फॉन्ट असा आहे. तर मित्रांनो हा जो फॉन्ट आहे तुम्ही बघू शकता, हा फॉन्ट आहे. हा तुम्ही हेडिंगमध्ये पण वापरू शकता आणि शक्यतो जर एकदा वापरून बघू शकता पॅरेग्राफ फॉन्टमध्ये, पॅरेग्राफच्या ह्याच्यामध्ये. पण शक्यतो हे सगळे बहुतेक हेडिंग फॉन्ट आहे. हा जो फॉन्ट आहे अक्षर तो तुम्ही शक्यतो पॅरेग्राफ फॉन्टमध्ये आणि हेडिंगमध्ये पण वापरू शकता सिम्पलमध्ये, आणि ह्याच्या पद्धतीने तुम्ही एक चांगली डिझाईन तयार करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला जर इलस्ट्रेटरमध्ये फॉन्ट घेऊन, कोणताही फॉन्ट घेऊन एक कॅलिग्राफी कशी तयार करता येईल ते तुम्हाला सांगाल मी आता पुढच्या व्हिडिओ. मी खाली कमेंट करा नक्कीच, आणि व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा, आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.